संत गाडगेबाबा यांची 149वी जयंती साजरी. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप आणि धुपाने पूजा करण्यात आली. यावेळी डी.आय. खेडकर, विश्वनाथ झोडपे, एम. भरणे, व्ही. वाघमारे, शाहीर नामदेव लहाडे, PRPचे गौतम मुंडे, पत्रकार संजय बगाटे, भीमराव वाघमारे, दीपक पंचांगे, PL वानखेडे, सुनील पवार, शिवाजी वावळे, DN बहादुरे, राजकुमार एंगळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आज राष्ट्रसंत गाडगे महाराज गाडगे बाबा यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे. भौतिक स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छताही केली पाहिजे. माणसाने वरून दिसण्यापेक्षा चांगलं मनातूनही साफ राहिलं पाहिजे ही त्यांची शिकवण होती. विज्ञानवाद पेरण्याचं काम केलं, अंधश्रद्धा दूर केलेली आहे. दिवसभर त्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा पंढरपूर सारखं देवस्थान असेल, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वच्छता तर केलेलीच आहे, पण संत तुकारामाला त्यांनी गुरु मानलेला आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनही केलेलं आहे. कर्मकांड असतील, कंदोरी असतील, अंधश्रद्धा असेल, शिक्षण असेल आणि बालविवाह असेल, तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे, उघड्या नागड्यांना वस्त्र दिले पाहिजे, गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे, बेघरांना आसरा दिला पाहिजे, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार केला पाहिजे आणि बेकारांना रोजगार दिला पाहिजे, पशु पक्षी मुख्य प्राण्यांना अभय दिला पाहिजे. गरीब तरुण तरुणीचे जे लग्न करण्यासाठी त्यांनी अर्थसहाय्य त्या ठिकाणी केलेलं आहे. दुःखी व निराशांना हिंमत दिली पाहिजे आणि गोरगरिबांना या ठिकाणी शिक्षण दिले पाहिजे. संत गाडगेबाबा म्हणायचे, अरे तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर आंबेडकर व्हा. त्यांच्या भाषेमध्ये अरे तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर आंबेडकर व्हा, अशा प्रकारचा संदेश सर्वत्र देत पूर्ण महाराष्ट्रभर संत गाडगेबाबा फिरले. म्हणून असं म्हटलेलं आहे, बंधू भगिनीनो जरा विचार थोडा करा, बंधू भगिनीनो जरा विचार थोडा करा, स्वच्छतेचा हा करा प्रचार. संत गाडगे बाबाचे आचरणी आणू विचार, गाडगे बाबाचे आचरणी आणू विचार, गाडगे बाबाचे आचरणी आणू विचार. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी कांबळे साहेब यांना अशी विनंती आहे, आपण आजच्या प्रसंगी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. विश्ववंदनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाना अभिवादन. आज या ठिकाणी आपण कर्मयोगी गाडगे महाराजांची जयंती साजरी करत आहोत. त्या अनुषंगाने बाबांचं एक वाक्य सांगतो की बा ज्यावेळेस ते कीर्तन करतात आणि कीर्तन करत असताना त्यांचं कीर्तन होतं, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. तर ह्या ठिकाणी करत असताना त्यांचा एक म्हणजे मुलगा वारला आणि ते निरोप कळाला किंवा मुलगा वारलेला आहे, तुम्ही कीर्तन बंद करा. त्यावेळेस ते म्हणाले, असे कित्येक गेले कोट्यान कोटी का रुडू एकासाठी. म्हणून हे कर्मयोगी गाडगे बाबा यांनी त्याग केला आणि स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. या ठिकाणी मी जिल्हा शाखेच्या वतीने अभिवादन करतो. आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतीयांना व परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या सर्व महामानवाला मी अभिवादन करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे, गाडगे महाराज हे एक विज्ञानवादी संत होते आणि या देशामध्ये ज्या जीर्ण रूढी आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धेला मूठमाती देऊन या ठिकाणच्या दलित शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम, त्यांना अज्ञानातून सज्ञानाकडे नेण्याचं काम संत गाडगे बाबांनी केलेलं आहे. त्यानंतर संत गाडगे महाराजांचं मोठेपण असं आहे की देशातले जगदविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते आदर्श मानत होते. म्हणजे ते किती ज्ञानी होते हे यावरून त्याची प्रचिती येते. अशा या महान थोर संताला मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना, सर्व उपासक उपासिकांना
आमच्या परभणीकरांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि संत गाडगे बाबा यांच्या 2 वळी आपल्या समोर गातो. अहो संत गाडगे बाबा वधले, संत गाडगे बाबा वधले दिन दुबळ्या या लोकांना. अहो किती सांगावे समजावून सत्य समजती पापाना, किती सांगावे समजावून पुण्य समजती पापाना, किती सांगावे समजावून पुण्य समजती पापाना. जय भीम.